मला धनंजय देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहेत राव, नर्वस नाही चेहऱ्यावर. तुम्ही म्हणलं नाही, मी सीआयडी मला चौकशीला बोलवलंय. धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे? खोटा, 100% खोटा आहे, चुकीचा आहे. आमचं ज्यावेळेस ते बोलले, मला बोलले चेहऱ्यावर, त्यावेळेस दराडे साहेब नाही, कोणीच तिथं कर्मचारी नव्हता. हे आरोप कशा पद्धतीने पाहताय तुम्ही? हा चुकीचा आरोप आहे सर. मला सीआयडी आणि सोबत तपास सोबत नेलेलं होतं. काय सीआयडी वाल्यांचं बोलणं झालं होतं आणि तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं? तेव्हा नेमकं काय झालं, काय घटनाक्रम होता त्या दिवशीचा? घटनाक्रम असा की सर, सकाळी मला 9 वाजता सीआयडी साहेबाचा, डीवायस साहेबाचा फोन आला होता, उदर सरांचा, की तुम्ही केरला या तपास. आम्ही म्हणलं सर मी आलो. तर मी ज्यावेळेस इथून निघा आंघोळ केली, स्टँडवर आलो, त्यावेळेस फोन केला, ते मला केरला या. मग केजून ते मला बीडला घेऊन गेले. बीडला गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे, चर्चा वगैरे झाली संपूर्ण. आणि ज्यावेळेस मी बाथरूमला बाहेर आलो त्यावेळेस मला धनंजय देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहेत राव, नर्वस नाही चेहऱ्यावर. तुम्ही म्हणलं नाही, मी सीआयडी मला चौकशीला बोलवलंय, त्या चौकशी काम मी आलेलो आहे, तुम्ही बाजूला गेलो. मग 3 तास मी त्यांना पाहिलं नाही आणि भेटलो नाही. धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे? खोटा, 100% खोटा आहे. त्याने आणखी एक आरोप केला की ज्यावेळी तुम्ही आणि चुकीचा आहे. आमचं ज्यावेळेस ते बोलले, मला बोलले चेहऱ्यावर, त्यावेळेस दराडे साहेब नाही, कोणीच तिथं कर्मचारी नव्हता. ज्यावेळेस ते तिथून उठून आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस दराडे साहेब तिथं होते, बाहेर त्या ठिकाणी नव्हते. धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाकडे कसं पाहता आणि त्यांनी का आरोप केले असावेत? तर त्याला माहिती आहे, पण हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत. ओके.